तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी. तुम्ही एकदा हे स्टीम करून ठेवलं, नंतर हे जर तुम्ही स्टीम केलेलं फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर 8 दिवस ही कोथिंबीर वडी तशीच राहते. जेव्हा लागेल तेव्हा ते काढा फ्रीजमधून, नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि मस्तपैकी फ्राय करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे घेतलेली आहे कोथिंबीरीची एक जुडी, जी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर मी ती बारीक कापून घेतली आहे. धुतल्यानंतर मी थोडी वाळवली होती आणि नंतर कट केली आहे, म्हणजे कोथिंबीर छान फुलते. आता त्याच्यामध्ये टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट. आता ही थोडी भरपूर टाकली आहे, कारण मला थोडं तिखट वडी आवडते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि जिरं कमी करू शकतात. त्याचबरोबर टाकलं आहे चणा डाळीचं पीठ, इथं आहे बाजरीचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ, नागलीचं पीठ आणि बारीक रवा. बारीक रव्याने छान क्रिस्पी होतं. तांदळाची पिठाने पण ही वडी छान क्रिस्पी होते. पिठं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये टाकणार आहे मीठ, खाण्याचा सोडा, म्हणजे कोथिंबीर वडी छान फुलेल, आणि धना जिरा पावडर, अगदी थोडीशी लाल मिरची टाकली आहे, नाही टाकली तरीही चालेल, आणि थोडासा गरम मसाला. कारण हिरवी मिरची आपण भरपूर वापरली आहे, त्यामुळे मसाले मी इथे कमीच टाकले आहे. आधी हाताने सगळे मसाले आणि पिठे मिक्स केले की त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे, जे मी नंतर ॲड केलं होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता याचे पाणी टाकून याचा एक डो रेडी करून घेऊया. तुम्ही ते बघू शकतात, मस्तपैकी इथे डो रेडी झालेला आहे. आता याच्या मी वड्या करून घेणार आहे. डो रेडी केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं मी त्याला साईडला ठेवलं होतं, की यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकला आहे. तो ॲक्टिवेट होण्यासाठी मी थोडं साईडला ठेवलं होतं. आता अशा प्रकारे लांब लांब याच्या वड्या करून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही छोट्या पण करू शकतात. आता स्टीमर गरम करण्यासाठी ऑलरेडी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं स्टीमरमध्ये, म्हणजे वड्या आपल्या छान स्टीम होतात. आणि डायरेक्ट आता ह्या स्टीमरमध्ये मी वड्या स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे. आता स्टीमरमध्ये वड्या स्टीम करणार आहोत. एक 15 ते 20 मिनटं मीडियम टू स्लो फ्लेमवर, हाय फ्लेमवर करायच्या नाही आहे, म्हणजे छान मस्तपैकी मधून आपल्या वड्या स्टीम होतील. तुम्ही ते बघू शकतात, वड्या छान स्टीम झाल्या आहे. मध्ये सुरी टाकून बघायचं आहे चिटकत नाही ना. आणि ह्या पूर्ण थंड झाल्यावरच कट करायच्या आहे, गरम गरम कट करायच्या नाही आहेत. आता बघा, अशा प्रकारे वड्या मी आता ह्या कट करून घेतल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकतात, किंवा अशासुद्धा ह्या खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. आता मी ते डीप फ्राय करणार आहे. तर तेल गरम केलं होतं, त्यामध्ये मी टाकणार आहे आपल्या वड्या, आणि छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकता, छान क्रिस्पी अशी आपली वडी फ्राय झाली आहे. आपण ही काढून घेणार आहोत. आणि अशाच प्रकारे बाकीच्या वड्या पण आता फ्राय करून घेऊयात. चला तर मंडळी, इथे आपल्या आता क्रिस्पी अशा वड्या खाण्यासाठी रेडी झाल्या आहेत. तुम्ही ह्या दह्याबरोबर, सॉसबरोबर, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो. पण मला स्पेसिफिकली अशाच खायला आवडतात, कारण ऑलरेडी याच्यामध्ये पण भरपूर मसाला टाकले आहेत, आणि जो क्रिस्पीनेस आहे ना, तो असा छान लागतो. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.